हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1.5 kg डॉल केक बघणार आहोत। त्यासाठी मी गोल्ड टीन यूज करून डॉल केक बनवलेला आहे। 6 इंचाचे 2 टीन यूज केलेले आहेत मी आणि 5 इंचाचा 1 टीन यूज केलेला आहे। अशा प्रकारे 3 टीन यूज करून मी 1.5 kg केक बनवत आहे। आणि त्यासाठी असे तीन बेस बनवून घेतलेले आहेत मी वेगवेगळ्या टीनमध्ये। त्यानंतर ह्या तिन्ही केक स्पॉन्जचे 3 लेयर कट करून घेणार आहे मी। अशा पद्धतीने मी धागा यूज करून चाकूच्या सहाय्याने थोडं मार्किंग करून मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहेत 3 लेयर। प्रत्येक बेसचे असे 3 लेयर कटिंग करून घेतलेले आहेत। आणि हा केक स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये करणार आहे मी। आणि ब्ल्यू कलर यूज करून ब्ल्यू कलरचं फ्रॉक बनवणार आहे डॉलचं। त्यानंतर गोल्ड टीन यूज करून, आपल्याकडे डॉल केकचा टीन नसेल तर गोल्ड टीन यूज करून कशा पद्धतीने केक करू शकतो हे ह्याच्यातून मी दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने मी बघा 3 हे कटिंग करून घेतलेले आहेत मी। आता एक बेसचे 3 लेयर कटिंग करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी 6 इंची बेस 6 इंची बेसचा एक लेयर मी बेसवरती ठेवलेला आहे। आणि बेस मी 1 किलोचा वापरलेला आहे, कारण केक हाईटला होणार आहे त्यासाठी। त्यानंतर मी अशा पद्धतीनं एक लेयर ठेवून त्यावरती क्रीमचा लेयर लावून स्ट्रॉबेरी क्रश स्प्रेड करत आहे। आणि हा केक थोडा हाईटला होणार आहे, कारण हाईटला झालं तरच डॉल केक दिसायला सुद्धा सुंदर वाटणार आहे। त्यानंतर मी असं नॉर्मल वॉटरनं मी सोक करून घेत आहे प्रत्येक स्पॉन्ज। त्यानंतर क्रीमचा लेयर लावून प्रत्येक लेयरला मी स्ट्रॉबेरी क्रश यूज केलेला आहे। अशा पद्धतीनं मी सेम 3 लेयर लावून घेतलेले आहेत स्पॉन्जचे। त्यानंतर मी कशा पद्धतीनं डॉल केकचा शेप देणार आहे ती दाखवणार आहे पुढे जाऊन। असं प्रत्येक लेयरला आपण स्ट्रॉबेरी क्रश लावून घेत आहे, कारण त्यामुळे केकला टेस्टसुद्धा अतिशय सुंदर येते। त्यामुळे प्रत्येक लेयरला मी एकासुद्धा लेयरला स्किप केलेलं नाही, प्रत्येक लेयरला मी स्ट्रॉबेरी क्रश लावून घेत आहे। त्यानंतर आता दुसऱ्या बेसमधला फर्स्ट लेयर लावून घेत आहे। हा पण 6 इंची टीनमधलाच आहे। 2 टीन 6 इंचीचे यूज केलेले आहेत मी, त्याचे 3 लेयर अशा प्रकारे 6 लेयर मी कटिंग करून घेतलेले आहेत। आणि 5 इंची टीनमध्ये आहे त्याचे 3 लेयर कट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीनं आपला केक होत आहे। आणि आपल्याकडे डॉल केकचा टीन नसेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही, अशा पद्धतीनं आपण केक करू शकतो कमीत कमी क्रीम यूज करून। प्रत्येक केकसाठी आपण प्रत्येक टीन वेगवेगळा हवाच असं का नाही, त्यामध्ये आपण जुगाड करून केलं पाहिजे। त्यानंतर मी 6 इंचाचे 2 लेयर यूज करून 1 लेयर मी ठेवलेला आहे साईडला। आता 5 इंची टीनमधला लेयर मी यूज करत आहे अशा पद्धतीनं। आणि आपण केक बेस एकामेकावर ठेवत असतो तेव्हाच थोडं क्रमकोट करत आहे मी, त्यामुळे शेप येत जाईल केकला आपल्या बघा अशा पद्धतीनं। त्यानंतर मी पुन्हा सेकंड लेयर ठेवून 5 इंचामध्ये टीनमधला सेकंड लेयर यूज करून थोडा मी त्यापेक्षा थोडंसं कमी कटिंग करून घेतलेलं आहे। पहिला होता लेयर 5 इंच, त्यामध्ये सेकंड लेयर थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे, साईडून थोडं मी कटिंग करून काढलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीनं आपला शेप येत आहे डॉल केकला। तुम्हाला चाकूने नाही कट करता आलं तर छोटं डब्याचं झाकण घेऊन कट केला तरी चालेल। अशा पद्धतीनं मी क्रमकोट करतच केक पूर्ण करत आहे। त्यानंतर पुन्हा मी बेस क्लीन करून घेत आहे। बेसवरती जे क्रम्स पडलेले आहेत किंवा ते आपलं सिरप पडलेलं आहे ते क्लीन करून घेत आहे। पुन्हा एकदा क्रश लावून पुन्हा मी आणखी एक लेयर ठेवणार आहे त्याच्यावरती, तो सुद्धा अशा पद्धतीनं कट करूनच ठेवणार आहे मी। सेम त्याच साईजचा लेयर कट करून ठेवलेला आहे मी पुन्हा एकदा। अशा पद्धतीनं आपल्या डॉलला शेप येत जात आहे आणि डॉलसुद्धा हाईटला छान दिसेल। आणि आपले स्लाईससुद्धा इकडं तिकडं
हलणार नाही तसं आपण क्रमकोट करत गेलं तर. आणि त्यानंतर इतका उंच केक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये लास्टला 2 टूथपिक मी यूज केलेले आहेत, कारण इकडं तिकडं घसरू नये केक म्हणून. आपले जे स्लाईस ठेवलेले आहेत ते एकामेकावरती ते घसरू नये म्हणून. त्यानंतर जे कटिंग केल्यानंतर साईडचे जे साईडची जी बॉर्डर केकची उरलेली तीच मी खालती जॉईंट करत आहे. का म्हणजे त्यामुळे थोडं खालती फ्लॅट केक होतो आहे, त्यासाठी मी थोडं बॉर्डर आहे ती यूज केलेली आहे खालती. मधला शेप वरती घेऊन त्याचं साईडचं आहे ते खालती यूज केलेलं आहे केकच्या खालच्या बॉर्डरला. अशा पद्धतीने आपला इतका उंच केक होत आहे. हा दिसायला सुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे केक आपला. त्यानंतर मी खालती जे लावलेले आहे बेसचे जे तुकडे लावलेले आहेत त्यालासुद्धा मी क्रमकोट करून घेणार आहे, थोडी क्रीम यूज करून अशा पद्धतीनं. त्यामुळे काय होईल, आपला केकसुद्धा खालून थोडासा फ्लॅट होऊन जाईल, दिसायलासुद्धा छान वाटेल. त्यासाठी मी अशा पद्धतीने क्रमकोट करून घेतलेला आहे. स्क्रॅपर यूज करून मी पुन्हा ते क्रमकोट व्यवस्थित करून घेत आहे, कारण क्रम्स मग नंतर येणार नाहीत ते फिनिशिंगमध्ये. यासाठी अशा पद्धतीनं मी बेस क्लीन करतच आहे केक करत असताना. त्यानंतर मी व्हायब्रेट ब्ल्यू कलर यूज करून थोडी क्रीममध्ये यूज करून मी क्रीम फेटून घेत आहे हाताने, स्पॅच्युलाने अशा पद्धतीनं. त्यानंतर काय होईल, क्रीमला थोडी शाईन येऊन जाते अशा पद्धतीने केल्यानंतर. आणि ह्या नोझलला काही नाव नाही, असं एक सिंपल नोझल आहे माझ्याकडे फ्लावर्सचं, ते यूज करून पायपिंग बॅगमध्ये त्याच्याने मी फ्रॉक बनवणार आहे. आणि मी ब्ल्यू कलरचं क्रीमनं डिझाईन करणार आहे, त्यासाठी मी थोडं क्रमकोटसुद्धा ब्ल्यू कलरच्या क्रीमनं करत आहे, कारण फ्लावर्स काढल्यानंतर जिथे जिथे गॅप होईल तिथून आपल्याला व्हाईट क्रीम दिसणार नाही. ब्ल्यू दिसली की मॅचिंग होऊन जाते, दिसूनसुद्धा येणार नाही की कुठं गॅप आहे फ्लावर्समध्ये म्हणून. त्यासाठी आपण कोणत्या कलरची डॉल करणार आहे तो कलर यूज करून आपण क्रमकोट केलं की आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही पुढं डिझाईन करताना. थोडं गॅप झालं तरी असं दिसताना काही वाटत नाही, असं छान दिसून येतं कलर सेम असेल तर. अशा पद्धतीनं मी पुऱ्या डॉलला डेकोरेशन करून घेत आहे. फक्त डॉट आपण थोडं प्रेस करत गेलं की त्याच्यातून एक छोटं फ्लावर्स येत जाईल अशा पद्धतीनं. आणि आपली डिझाईनसुद्धा अतिशय सोपी आहे. हे जे बिगिनर्स जे असतात ना मुलींना, त्यांना ही इझी पद्धतीनं डिझाईन होऊन जाईल, कारण जास्त टफ डिझाईन घ्यायचं नाही स्टार्टिंगला शिकत असताना. आपण अशा सिंपल डिझाईन घेतलं की आपला केकसुद्धा कमी वेळेत डिझाईन होऊन जाईल. अशा पद्धतीने मी पूर्ण डॉट जे आपलं हे आहे ते थोडं प्रेस केलं की एक फ्लावर्स येत जाते त्यातून. अशा पद्धतीने मी प्रत्येक वेळेला पायपिंग बॅग संपली की त्यामध्ये क्रीम फिलअप करून अशा पद्धतीनं मी डॉलचा फ्रॉक तयार करत आहे. थोडंसुद्धा मी स्किप केलेलं नाही आहे, पूर्ण डिझाईन दाखवत आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेला मी क्रीम घेत आहे पायपिंग बॅगमध्ये भरून, आणि पुन्हा असं मी फ्लावर्स काढत आहे त्याच्यावरती. अशा पद्धतीनं आपला डॉल केक तयार होत आहे. आणि डॉल केक तयार झाल्यानंतर सुद्धा खूप छान दिसत आहे तो. अशा पद्धतीनं मी थोडं प्रेस करून थोडी क्रीम बाहेर काढून मगच मी फ्लावर्स काढत असते, कारण एअर थोडी भरलेली असते ना पायपिंग बॅगमध्ये, त्यामुळं. अशा पद्धतीनं फ्लावर्स कसंही तुम्ही काढू शकता, असं लाईनमध्येच नाही, कसंही अनइवन काढला तरी व्यवस्थितच येणार आहे. ते काय म्हणजे एकच कलरमध्ये आहे, 2 कलरमध्ये असेल तर परफेक्ट लाईनमध्ये काढावं लागेल. हा एकच कलरमध्ये पूर्ण फ्रॉक आहे, त्यामुळे थोडंफार वरखाल झालं तरी फ्लावर्स काही हरकत नाही, कारण मॅच होऊन जातं एकच कलर असल्यामुळं. तुम्ही जर जास्त कलर यूज करणार असेल तर ते परफेक्ट लाईनमध्येच काढावं लागतं, कारण दिसताना व्यवस्थित दिसावं लागतं. आता हे कसं आपलं एकच कलरमध्ये आहे हे फ्रॉक, त्यामुळे मी बिंदास असं कुठेही डॉट मारलं की व्यवस्थित फुलं येऊन जात आहेत. ते अतिशय सोप्या पद्धतीनं मी केक बनवलेला आहे बघा. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक व्हिडिओ बनवायला खूप उशीर जातो आहे, मी पण आत्ता स्टार्टिंग करत आहे, आणि प्लीज मला सपोर्ट करा. मी छान डिझाईन दाखवत जाईन, आणि तुम्हाला जे काय केक करताना अडचण येत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी कमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक केकचा आयडिया देत जाईल, छोट्या बेसिक गोष्टी. अशा पद्धतीनं हा आपला डॉल केक तयार झालेला आहे. त्यानंतर मी एक छोटी डॉल घेऊन ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर तेच नोझल यूज करून मी जास्ती नोझलसुद्धा यूज केलेले नाहीत मी या केकमध्ये. अशा पद्धतीनं मी डॉललासुद्धा तेच नोझल यूज करून
डिझाईन काढत आहे. तुम्ही कशाही पद्धतीने काढला तर डॉल केक सुंदरच दिसणार आहे. अशा पद्धतीने इन्सर्ट करायचं आहे. त्यामध्ये मी टूथपिक यूज केलेले आहेत, पण ते स्किप झालेलं आहे. व्हिडिओ बंद होता त्यामुळे ते दिसत नाही. पण ते यूज करायलाच पाहिजे टूथपिक, कारण त्याच्यामुळं केकची स्लाईस इकडं तिकडं होत नाहीत, लांब मिळतात ते केक शॉपमध्ये. त्यानंतर मी स्प्रिंकलर यूज करून थोडे स्प्रिंकलर घालत आहे केकवरती. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही झालं, पण त्या स्प्रिंकलरनं खूप छान असं लुक आलेलं आहे ह्या डॉलला. त्यानंतर मी हातामध्ये थोडी काकणंसुद्धा काढून घेतलेली आहेत. एक टिकलीसुद्धा लावलेली आहे व्हाईट कलरची डॉलला. अशा पद्धतीनं माझा केक झालेला आहे. धन्यवाद फ्रेंड्स.